नमस्कार, कुठे पुढे तुमचं स्वागत आहे. तर चला आज बनवूया आपण लॉबस्टरचा कालवण. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा घेऊया खोबरा भाजून. खोबरा एकदम छान खरपूस भाजायला पाहिजे आपण. खोबरा भाजून झाल्यानंतर मी घेणार आहे 3 तांबे आणि ते पण मस्तपैकी भाजून घेणार आहे मी. एकदम भाजलेला खोबरा आणि त्यात टाकणार आहे मी लसूण, कोथिंबीर, आळा आणि ते आपण भाजलेले जे होते ते मी लॉबस्टर साफ करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण पुढे घेणार आहे चिंचेचं पाणी, आळा लसूणचं पेस्ट आणि आपलं खोबऱ्याचं वाटण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर त्याला फोडणी तयार करूया. तर तेल घेतलेलं आहे मी 2 वाटी. 2 वाटी तेल मस्तपैकी गरम करून घेतल्यानंतर मी टाकणार आहे आळा लसूणची पेस्ट आणि ते एकदम फ्राय करून घेणार मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे. त्यात टाकणार आहे कांदा आणि त्याला लाल होईपर्यंत कांदा परतवून घेणार आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत आणि ते मस्तपैकी फ्राय करून घेऊया. टोमॅटो आपण तेलामध्ये परतवून घेऊया. नंतर मीठ घालूया, चवीनुसार मीठ घाला, हळद, आपला मसाला 2 चमचे मसाला घातला आहे आणि नंतर मी घालणार आहे धने पावडर. तर मस्तपैकी छान आपण मसाला परतवून घेऊया आणि मसाल्याचं तेल सुटापर्यंत आपण मसाला परतवून घ्यायचा आहे. नंतर मी त्यात खोबऱ्याचं वाटण घालणार आहे, ते मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे मी. तेल सुटापर्यंत त्याला परतवून घेणार आहे. त्यानंतर मग त्यामध्ये मी लॉबस्टर ॲड करणार आहे परतल्यानंतर. तर आता मी चिंचेचं पाणी ॲड करून घेते आणि एकदम मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपण लॉबस्टर त्यात ॲड करूया आणि ढाकण लावून शिजवून घेतल्यानंतर हे तयार आहे लॉबस्टरचा कालवण. कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि आता खाण्यासाठी रेडी आहे. एन्जॉय.